तर लास्ट लेक्चरला बोलले मी तुम्हाला स्टोरेज बद्दल आणि आता डॅमेज ड्युरिंग स्टोरेज. पॉइंट आहे फर्स्ट damages during storage. जस्ट अ सेकंड, स्लाइड शो ओपन होत नाही. डॅमेजेस ड्युरिंग स्टोरेज. तर कुठले आपले पोस्ट हार्वेस्ट स्पॉइलेज आहेत ते कुठल्या एरियाज मध्ये किंवा कुठल्या स्टेज मध्ये ऑफर होऊ शकतात. तर हार्वेस्टिंगच्या वेळी, ट्रान्सपोर्टेशनच्या वेळी, ड्राईंग, फ्रिशिंग किंवा प्रोसेसिंग. आणि मेन जे आहे स्पॉइलेज ते आपलं स्टोरेजच्या वेळी स्पॉइलेज होण्याची शक्यता आहे. हार्वेस्टिंग म्हणजे एखादं जर आपण क्रॉप आहे ते कल्टिवेट करतोय बरोबर, त्याचं जर मॅच्युरिटी स्टेजला तो रीच झाल्यानंतर आपण जे फील्ड मधून कटिंग वगैरे करतो तो पूर्ण प्रोडक्ट आपला आहे तो किंवा ग्रेन्स वगैरे, दॅट इज नथिंग बट दी हार्वेस्टिंग. नंतर ट्रान्सपोर्टेशनच्या वेळी एखादा प्रोडक्ट आपण बनवलाय तो फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस कडे आपण जेव्हा ट्रान्सपोर्ट करतो त्यावेळेस सुद्धा स्पॉइलेज होण्याचे चान्सेस आहेत ड्यू टू क्लायमॅटिक कंडिशन्स असो किंवा जेव्हा आपण अनलोड करतो किंवा लोड करतो तो प्रोडक्ट त्याच्या थ्रू. ड्राईंग, आता टेम्परेचर राईज झाल्यामुळे काय होऊ शकतं की त्याचं जे मॉइश्चर कंटेंट आहे ते लो होणार आहे. त्यामुळे जे लो झाल्यामुळे तो डायरेक्टली प्रोडक्टला इफेक्ट करणार आहे, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्सला इफेक्ट करणार आहे. किंवा आपण जी प्रोसेस आहे एखादा प्रोडक्ट बनवायची, मग त्याच्यामध्ये कुठल्या मेकॅनिकल ह्याच्या थ्रू होऊ शकतं किंवा आपल्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्स थ्रू डस्ट मध्ये होऊ शकतं, त्याच्यामध्ये एंटर होऊ शकतं. एक सेकंड. प्रोसेसिंगच्या वेळी होऊ शकतं. नंतर मग मेन स्टोरेज आपलं स्पॉइलेज कुठे होणार आहे तर स्टोरेज, जे आपण फूड स्टोअर केलेले आहे तिथे मेन आपलं स्पॉइलेज होणार आहे. का तर आपण तिथे लॉंग लाईफ टाइम साठी लॉंग ड्युरेशन साठी ठेवणार आहोत, जेणेकरून जेव्हा आपल्याला हवे तसं आपल्याला ते युटिलाइज करता येईल. मग तिथे जे आपण लॉंग टाइम साठी ठेवणार आहोत स्टोरेज मध्ये, त्याच्यामध्ये स्पॉइलेज कशा थ्रू होऊ शकतं तर जे पेस्ट्स आहेत किंवा रोडंट्स आहेत, माईस किंवा इन्सेक्ट्स आहेत, ते आपल्याला ह्या स्टोर केलेल्या फ्रूटला स्पॉइल करू शकतात. हे जे आहेत की पोस्ट हार्वेस्ट स्पॉइलेज आहेत जे ऑफर होऊ शकतात ड्युरिंग हार्वेस्टिंग, ट्रान्सपोर्टेशन, ड्राईंग, फिशिंग, प्रोसेसिंग अँड स्टोरेज. नेक्स्ट की टाइप्स ऑफ स्पॉइलेज. आत्ताचे जे एस्टिमेट केले की 5 to 10% हा वर्ल्ड फूड प्रोडक्शन आहे, त्याच्यामधला जो आहे 5 to 10% हे इन्सेक्ट्सनीच खराब केलेलं आहे अख्ख्या वर्ल्ड प्रोडक्शनचं फूडचं. आणि इंडियामध्ये 3% हा इन्सेक्ट लॉस झालेला आहे. म्हणजे ह्या 10 to 5% मधला 3% हा इंडियामध्ये आहे जो एस्टिमेट झालेला आहे लॉस ड्यू टू दी इन्सेक्ट्स. ओके, ह्याचं जे कंटॅमिनेशन आहे ते त्यांच्या एक्सक्रीटचा किंवा डेड बॉडीज थ्रू होतं. ह्याचे जे डॅमेजेस आहेत ते डायरेक्ट डॅमेजेस आणि इनडायरेक्ट डॅमेजेस आहेत. डॅमेज म्हटलं की फिजिकल हार्म येतं, त्याच्यामध्ये युजफुल किंवा नॉर्मल फंक्शनिंग होते फूड कमोडिटीजची, राईट. तर त्यामुळे जो क्लिअर डिटोरिएशन होतं त्या प्रोडक्टमध्ये, म्हणजे जो प्रोडक्ट आपण स्टोअर केलेला आहे तो डिग्रेड व्हायला किंवा खराब व्हायला स्टार्ट होतो. त्याचे जे डायरेक्ट डॅमेजेस आहेत ते जनरल डॅमेज आपण बोलू शकतो की हा माझी स्क्रीन दिसतीये ना सगळ्यांना? हो मॅम. डायरेक्ट डॅमेज मध्ये काही जनरल डॅमेजेस आहेत, त्याच्यामध्ये आपण फिजिओलॉजिकल प्रोसेस थ्रू किंवा स्टोरेज कंडिशन, पेस्ट असतील, हे जे फॅक्टर्स आहेत ते डॅमेज करणार आहेत. मग ते ट्रान्सपिरेशन थ्रू असो, मॉइश्चर लॉस झाल्यामुळे असो, आणि ते त्यांना इनडायरेक्टली लॉस कशाचं होणार आहे, वेटचा. तर डायरेक्ट डॅमेजेस हे कुठल्या फॅक्टर्सला अफेक्ट करणार आहेत तर डायरेक्ट लॉस ऑफ वेट,
डॉर्मन्सी न्यूट्रिएंट डिग्रेडेशन होणार आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये लॉस होणार आहे न्यूट्रिएंट्सचा. कंटामिनेशन होणार आहे फॉरेन बॉडीजचा, म्हणजे जे अनवॉन्टेड आहेत की आपल्याला डेब्रीज आहेत किंवा डस्ट डर्ट नको आहेत ते ह्याच्यामध्ये कंटामिनेट म्हणजे प्रेझेंट असल्यामुळे त्या प्रोडक्टला डायरेक्ट कंटामिनेट करणार आहेत. आणि म्हणून स्टोरेज स्ट्रक्चर आहे म्हणजे जी रूम आहे त्याच्यामुळे मुंग्या किंवा वगैरे काही लागले तर मग त्याचे रूमच्या इकडनं जे गॅप्स वगैरे असतात ते स्ट्रक्चर सुद्धा त्याचा तो डॅमेज होणार आहे. हे डायरेक्ट डॅमेजेस झाले राईट. तर इनडायरेक्ट डॅमेजेस काय आहेत की जे जनरल डॅमेज पेक्षा पेस्ट इन्व्हेस्टिगेशन असतात, म्हणजे रोडंट्स थ्रू किंवा कुठल्याही बाहेर पॅरासाइट्समुळे आपला जो फूड स्पॉइल होणार आहे तो इनडायरेक्ट मध्ये येतो, म्हणजे बाहेरच्या पॅरामीटर्स थ्रू. क्लायमेट चेंज झाला म्हणून किंवा रेन वॉटर रेनी सीझन मध्ये रेन जास्त झाल्यावरती हे जे आहेत ते इनडायरेक्टली क्लायमेट वरती डिपेंडंट आहेत राईट. तर ते जे त्या थ्रू जे होणार आहेत त्याला स्पॉइलेजला इनडायरेक्ट बोलतात डॅमेज. नंतर मग ह्याच्यामध्ये काय होणार आहे, हीट जास्त झाल्यावरती होणार आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे, मॉइश्चरचं जे मेंटेनन्स आहे ते मेंटेन प्रॉपरली किंवा ते स्टॅबिलाइज नाही करू शकणार आहे, त्याच्यामुळे लॉस ऑफ वेट होणार आहे राईट. मग त्याच्यामुळे ते अजून डिस्ट्रीब्युट होणार आहेत पॅरासाइट्स टू मॅन मध्ये. आता मॉइश्चर कंटेंट जास्त झालं तर मग त्याच्यामध्ये किडे तयार होणार आहेत राईट. आणि जर कमी झालं तर जे इन्सेक्ट्स आहेत ते त्याच्यामध्ये जाऊन त्याला फूडला स्पॉइल करणार आहेत किंवा अदर कुठलेही कस्टमर रेजिस्टन्स असणार आहेत, म्हणजे ते कस्टमर्सला हार्म करू शकतात. ते ह्या इनडायरेक्ट डॅमेज मध्ये येतात. तुम्ही इथे बघू शकता की डायरेक्ट डॅमेजेस आणि इनडायरेक्ट डॅमेजेस. डायरेक्ट डॅमेजेस हे बघा इन्सेक्ट्स थ्रू होतात, की काही काही इन्सेक्ट्स आपल्या ग्रेन्सला वगैरे आतमध्ये जाऊन असे होल पार्ट करतात आणि ते आतमधला जो एंडोस्पर्म आहे सॉरी जर्म लेअर आहे आणि एंडोस्पर्म हे जे त्यांचं म्हणजे फूडच आहे त्यामुळे तेच फक्त कंझ्युम करतात ते, आणि बाकीचं आहे तसं फूड तसंच ठेवतात. त्यामुळे ह्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे. ह्याचं जे आहे ते बट ऑब्वियस कंटॅमिनेशन झाले डॅमेज झाले त्यामुळे आपण हे युजच करू शकत नाही, कारण की ह्यांचे जे आहेत वरची स्किन किंवा त्यांचं एक्सक्रीटा हे त्याच्यामध्ये खाली पडण्याची शक्यता असते, त्या फूड मध्ये ऑलरेडी मिक्स झालेलं आहे, कारण की ते त्याच्यामध्ये आतमधून त्यांनी पूर्ण स्पॉइल केलेलं आहे, त्यामुळे ते आपण युजच करू शकत नाही. हे झाले डायरेक्ट डॅमेजेस बाय इन्सेक्ट्स मध्ये. सेम असं रोडंट्स पण करतात. इथे तुम्ही बघू शकता व्हीट ग्रेनला ते इन्सेक्ट्स कसे स्पॉइल करतायत आणि इथे बिटल्स वगैरे. इनडायरेक्ट मध्ये जर क्लायमेट चेंज झाला की तर त्यांचं जे फूड आपलं आहे त्याचा जो कलर डिग्रेडेशनच्या मोड मध्ये तो जातो. इथे तुम्ही बघू शकता की हे कसे कलर त्यांचा चेंज झालेला आहे आणि ते स्पॉइल कसे झालेले आहेत ड्यू टू चेंज इन टेम्परेचर, मॉइश्चर कंटेंट अँड अदर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. आता ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस मध्ये जे फॅक्टर्स आहेत कुठले की डॅमेज टाइप्स आहेत की मेकॅनिकल असू शकतं, फिजिओलॉजिकल, पॅथोजेनिक बॅक्टेरिया अँड फंगाय, इन्सेक्ट इन्व्हेस्टिगेशन किंवा रोडंट बर्ड डॅमेज. हे जे आहेत ते ह्याच्यामध्ये आपण ऑब्झर्व करणार आहोत. तर मेन मेकॅनिकल मध्ये काय आहे मेकॅनिझम की ते रप्चर होणार आहेत, ब्रुशिंग होणार आहे किंवा क्रशिंग. रप्चर याने त्यांचा जो स्ट्रक्चर आहे तो चेंज होणार आहे. नंतर मग ब्रुशिंग म्हणजे बुरशी येणार आहे, क्रशिंग किंवा ते आपण काढत्या वेळी ते पूर्ण असे क्रश होणार आहे म्हणजे कुसकुर टाइप होणार आहे त्याचं. मग त्याचे स्टेजेस कुठले कुठले अफेक्ट होणार आहेत तर हार्वेस्टिंग टाइमला, ट्रान्सपोर्ट किंवा स्टोरेज करताना हे जे आहेत रिस्पेक्टिव्हली त्याला स्टेजेस मध्ये अफेक्ट करणार आहेत. त्यांचे इनडायरेक्टली रिझल्ट काय होणार आहे की मॉइश्चर कंटेंट लॉस होणार आहे, पेस्ट म्हणजे जे इन्सेक्ट्स आहेत त्यांच्या पेस्ट थ्रू आपल्याला डिसीज कॉज होणार आहे आणि पूर्ण आपलं जे वॉटर कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा टेम्परेचर आपलं जे प्रोडक्टचं आहे ते लॉस होणार आहे. नेक्स्ट की फिजिओलॉजिकल मध्ये ट्रान्सपिरेशन, रेस्पिरेशन, सनस्क्रॉच, ग्रीनिंग, चिलिंग आणि इन्व्हर्जन ऑफ स्टार्च विथ स्प्राउटिंग. ह्याच्यामध्ये काय होणार आहे की ट्रान्सपिरेशन म्हणजे जे आपण कालच बघितलं ट्रान्सपिरेशन, रेस्पिरेशन आणि ग्रीनिंग ऑफ प्लांट कसे अफेक्ट करतात रायपनिंग प्रोसेसला. परत चिलिंग म्हणजे कोल्ड स्टोरेज आलं. बरं मग हे जे स्टेजेस आहेत कुठले की जे प्रोसेसिंग वेळीच्या किंवा एखादं फील्ड मधून आपल्याला प्रोडक्ट उचलायचं आहे ते त्यावेळी किंवा कोल्ड स्टोरेज मध्ये स्टोअर केलेला प्रोडक्ट आणि एंड ऑफ डॉर्मन्सी म्हणजे जे एक लास्ट पर्यंत जी स्टेज असते ते आणि स्टोरेजच्या वेळी ह्या जे फॅक्टर्स आहेत ते अफेक्ट करणार आहेत या प्रोसेसला आणि त्याच्यामुळे कुठले आपल्याला रिझल्ट बघायला भेटणार आहेत वॉटर लॉस,
ड्राय मॅटर लॉस, टिश्यू डिग्रेडेशन, टॉक्सिन्स प्रोड्यूस होणार आहेत, लॉस होणार आहे पॅलेटेबिलिटीची आणि इंक्रीज होणार आहे रेस्पिरेशन आणि ट्रान्सपिरेशन रेट. ओके. पॅथोजेनिक बॅक्टेरिया आणि फंगाई काय करणार आहेत की टिश्यू डिग्रेडेशन होणार आहे याच्यामध्ये स्टोरेज स्टेटच्या वेळी, त्यामुळे डाऊन ग्रेडेशन होणार आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू आहे आपल्या प्रोडक्टची ती कमी होणार आहे ऍज कम्पेअर टू अर्लियर वन. इन्सेक्टचं पण सेम आहे. स्टोरेज आपण जेव्हा फूड करणार आहोत तो फ्रेशली असो किंवा प्रोसेस, त्या स्टेजला अफेक्ट करणार आहेत इन्सेक्ट्स. त्यावेळी काय कुठल्या कशाला रिसेट करणार आहेत तर डिके ऑफ ऑर्गॅनिझम. ओके. रोडन्स आणि बर्ड डॅमेज ह्याच्यामध्ये पिकिंग त्यावेळी होणार आहे. त्या कुठल्या स्टेजला तर स्टोरेजच्या, आणि रिझल्ट काय भेटणार आहे आपल्याला तर डिके ऑफ दी ऑर्गॅनिझम. नेक्स्ट आहे की एजंट्स कुठले कॉझिंग दी ग्रेन स्पॉइलेज. त्याचे जे 3 मेजर फॅक्टर्स आहेत की केमिकल, फिजिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स दॅट अफेक्ट्स द स्टोरेज ऑफ बायोमटेरियल विच इन्क्लूड्स मायक्रोऑर्गॅनिझम, इन्सेक्ट्स अँड माइट्स, while rodents आणि environmental factors. We will look for the one by one. Microorganisms. Microorganisms हे associated with the storage which includes fungi, bacteria and yeast. ह्या 3 कन्सेप्ट मायक्रोबायोलॉजी मध्ये झालेले आहेत, राईट. तर ह्यांची जे मेन ऍक्टिव्हिटी आहे ते आपल्याला कशामध्ये रिझल्ट करते तर कलर डिग्रेडेशन, ऑफ फ्लेवर, मॉइश्चर अपग्रेडेशन, वेट स्पॉट किंवा मोल्डीनेस किंवा लॉस्ट इन वायबिलिटी. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला हे चेंजेस ऑब्झर्व करायला भेटणार आहे. नेक्स्ट आहे की इन्सेक्ट, माइट आणि पेस्ट. इन्सेक्ट, माइट आणि पेस्ट हे मेन अटॅक कशाला करणार आहेत तर स्टोर मटेरियलला. आपण जे कुठलाही फूड ठेवला आहे स्टोर करून त्याच्या मेन अटॅक करणार आहेत. आणि जे वुडन कंपोनंट्स आहेत स्टोरेज स्ट्रक्चरला, म्हणजे काही काही आपले जे स्टोरेज स्ट्रक्चर्स म्हणजे कंटेनर्स असतात हे वुडनचे असतात, तर त्याला पण इन्सेक्ट्स थ्रू स्पॉइलेज होऊ शकतं. तर मेन आपला जो इन्सेक्ट्स आणि माइट्स हे कशावरती अटॅक करतात तर स्टोअर केलेल्या फूडवरती. बाकीचे जे डायरेक्ट आहेत की इन दी फील्ड किंवा प्रोसेसिंगला वगैरे, पण हे जे मेन आहेत ते हे 3 स्टोरेज मटेरियललाच अफेक्ट करतात. ह्याच्यामधले जे इव्हिल्स आहेत त्याच्यामध्ये हे कॉमन इन्सेक्ट्स आहेत या ग्रेन मध्ये आपल्याला ऑब्झर्व करायला भेटणार आहेत, जे अटॅक करतात त्या ग्रेन्सला. परत त्यांचे जे एग्ज आहेत ते त्या ग्रेन मध्ये तिथेच ले करतात, आणि त्यामुळे काय होणार आहे जे स्टोरेज स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता या सेकंड पिक्चर मध्ये की जे इन्सेक्ट्स आहेत ते त्यांचं जे एंडोस्पर्म आहे किंवा जर्म पूर्ण ते फीड करणार आहेत, पण ते फीड केल्यानंतर त्यांचे जे लेग्स होणार आहेत ते ह्याच ह्याच्यामध्ये होणार आहेत, आणि त्यामुळे ते कंटामिनेट करणार आहेत होल फूडला. ह्याच्यामुळे काय होणार आहे आपल्याला रिझल्ट कसं बघायला भेटणार आहे की ते विल रिड्यूस द सीड वेट, क्वालिटी आणि न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ दी ग्रेन्स ऑर दी स्टोर्ड फ्रूट. रोडन्स हा तर कॉमन पॅरासाइट आहे की तो स्टोर मटेरियलला पूर्ण कंटामिनेट करून त्याच्यावरती अटॅक करतो त्या स्टोरेज स्ट्रक्चरला सुद्धा. ओके. ह्याचं जे मेन आहे ग्रेन ते हे फक्त जर्म लेअर आहे ग्रेन्स मधली, तेच ते कन्झ्युम करतात, आणि बाकीचं आहे ते असंच वेस्ट म्हणून ते तिथे रिमेनिंग असतं. त्यामुळे यांना वेक्टर्स बोललं जातं, आणि ते कंटामिनेट करतात मोस्टली स्टोर मटेरियल. अँड त्यांचं जे आहे स्टोर मटेरियल आहे तिथे ते त्यांचं फेस लावतात, मग त्यांचं जे सलायवा असतो तो तिथे राहू शकतो, किंवा तिथे ते युरिन करतात, आणि कार्केसेस सुद्धा तिथे आपल्याला बघायला भेटतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी दुसरीकडून कुठूनही एखादा इन्सेक्ट पॅरासाइट आणला असेल तर तो तिथे लिव्ह करतात ते, त्यामुळे आपल्याला ते कंटामिनेशन झोन मध्ये अफेक्ट करतात. हे झालं रोडंट. नेक्स्ट आहे की रोडंट आणि माईस. ह्याच्यामध्ये 2 डिफरंट आहेत, माईस आणि रोडंट. जे माऊस असतात ते स्मॉल इन साईज असतात, वाईल रॅट्स असतात हे लार्ज इन साईज असतात. त्यामुळे हे दोघांचे डिफरंट आहे. ओके. रोडंट्स नंतर मेन आहेत की फिजिओलॉजिकल पॅरामीटर्स. आपण एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स मध्ये काय येतं तर मॉइश्चर कंटेंट हा मेन सोर्स आहे बॅक्टेरिया, फंगाय, माइट्स आणि इन्सेक्ट्सचा. त्याचं जे कंटेंट आहे हे बिलो 13 डिग्रीला असलं पाहिजे. जर त्याच्याहून जास्त असेल तर मग ग्रोथ ऑफ माइट्स किंवा तर मायक्रो ऑर्गॅनिझम ह्याच्यामध्ये आपल्याला ऑब्झर्व करायला भेटतं, किंवा बिलो 10% कोणतरी एक्स्ट्रा
बिलो 10% लिमिट्स द ग्रोथ ऑफ इन्सेक्ट्स आणि पेस्ट. आणि जर मॉइश्चर कंटेंट बिलो 10 असेल तर मग इन्सेक्ट्सची आणि पेस्टची ग्रोथ ही तिथेच इनिबिट केली जाते. त्यामुळे मॉइश्चर कंटेंट हा मेन फॅक्टर आहे आपल्या स्टोरेज ऑफ फूडचा. याची जी सेफ स्टोरेज मॉइश्चर लेवल आहे सिरियल्सची ही 13 to 14% असली पाहिजे फॉर अ लॉंगर टाइम, नाहीतर मग 12च्याहून लेस. टेम्परेचर मध्ये काय आहे की हीट प्रोड्यूस केली जाते, त्यामुळे फंगाय, इन्सेक्ट्स किंवा अदर ऑर्गॅनिझम्स या ग्रेन वरती फीड करतात. त्याचं ऑप्टिमम टेम्परेचर लिमिट ही मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या किंवा अदर ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ इनिबिट करते. फॉर एक्झाम्पल माइट्स आहे, हे यांची ग्रोथ इनिबिट बिलो 5 डिग्री सेल्सिअस मध्ये होते, तर इन्सेक्ट्सची बिलो 15 डिग्री सेल्सिअस आणि फंगायची बिलो 0 डिग्री सेल्सिअस. हा जो सेफ टेम्परेचर आहे ह्याचं ग्रोथ ऑफ इन्सेक्ट्स आणि अदर ऑर्गॅनिझमची किती असली पाहिजे तर 20 डिग्री सेल्सिअस. आणि त्यांचं टेम्परेचर आहे हे अफेक्ट कशाला करतं तर रेट ऑफ रेस्पिरेशन, केमिकल आणि एन्झामॅटिक रिॲक्शन किंवा जी ग्रोथ आहे मायक्रो ऑर्गॅनिझमची त्यांना. नेक्स्ट आहे की सोर्सेस, म्हणजे हे जे आहेत सगळे की इन्सेक्ट्स, पेस्ट, मायक्रो ऑर्गॅनिझम, फंगाय, मोल्ड्स, यांचे जे सोर्सेस आहेत मेनली ते स्टोरेजला किंवा डॅमेज करायला किंवा स्पॉइल करायला कशा थ्रू ते इंटर होऊ शकतात. ह्याचे जे आहेत ते 5 सोर्सेस आहेत. कुठले तर फील्ड, म्हणजे मध्ये आपण जेव्हा क्रॉप कल्टिवेट करतो त्या फील्ड मध्ये किंवा इन्व्हेस्टिगेटेड गनीज मध्ये, म्हणजे बॅग्स असतात त्या इन्व्हेस्टिगेटेड ट्रान्सपोर्ट मध्ये, म्हणजे ट्रान्सपोर्ट करताना एखादा व्हेकल किंवा ट्रक मध्ये किंवा गोडाऊन्स मध्ये किंवा स्टॉक मध्ये आपण एखादं कुठल्याही एका स्टॉक रूम मध्ये ठेवलं असणार आहे. हे जे मेन सोर्सेस आहेत इन्व्हेस्टिगेशनचे. फर्स्ट आपण बघूया फील्डचं. फील्ड मध्ये काय होणार आहे की इन्सेक्ट्स डायरेक्ट अटॅक करणार आहेत त्या क्रॉपला इन द फील्ड इटसेल्फ. त्यामुळे काय होणार आहे की जे ग्रेन्स आहेत हे अफेक्ट करणार आहेत त्या इन्सेक्ट्सला, जर स्टोरेज सेंटर्स हे सब्जेक्ट करणार आहेत, बरोबर. त्यामुळे कंटिन्युअस अटॅक होणार आहे, राईट. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन हे कुठे विजिबली असू शकते किंवा इनविजिबली, म्हणजे आपल्याला ते पटकन आपल्याला कळणार नाही की बाबा तिथे ते इन्सेक्ट्स प्रेझेंट आहेत की नाही. कारण की ते काही काही इन्सेक्ट्स असे असतात की आपल्या त्या ग्रेन कलर्स थ्रूच्या सारखे विजिबल असतात, राईट. त्यामुळे आपल्याला लगेच डिफरन्शिएट करता येणार नाही. तसंच आपण जर स्टॉक ठेवले आहेत आणि म्हणजे ते आपण जे हार्वेस्ट करणार आहोत आणि ते त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहेत इन्सेक्ट्स किंवा पेस्ट किंवा अदर पेस्ट, त्याच्यामध्ये आपल्याला काही जर डिफरन्स कळून नाही आला की त्याचे जे तिथेच इन्सेक्ट्स राहिले आणि तेच आपण जर स्टॉक केलं तर मग काय होणार आहे की कंटॅमिनेशन, स्पॉइलेज होणार आहे तिथल्या अदर स्टोअर केलेल्या प्रोडक्ट सोबत किंवा फूड जो आपण कुठलाही तिथे स्टोअर केलेला आहे अगोदर त्याच्यापर्यंत. म्हणजे हा मेन सोर्स होणार आहे की त्या थ्रू आपण फील्ड थ्रू त्या स्टॉक पर्यंत पोहोचेपर्यंत कसे ते इन्सेक्ट्स पोहोचतात ते. ओके. नेक्स्ट आहे की इन्व्हेस्टिगेटेड गनीज. गनीज म्हणजे जे बॅग्स आहेत पोथी टाईप, त्याच्यामध्ये काय की आपल्याला जे न्यूली फ्रेश आपण म्हणतो की पॅक केलेले आहेत त्याच्यामध्ये आता काही आपल्याला नसणार आहे. पण तुम्ही इथे ऑब्झर्व करू शकता की इथे जे साईड लाइनिंग्स असतात त्या थ्रू ते एकदम स्टिक झालेले असतात किंवा ते खराब झालेले असतात. त्याच्यामध्ये हे इन्सेक्टचे हाईड झालेले असतात, ते आपण इझिली पूर्ण आपल्याला लगेच लक्षात येत नाही. त्यामुळे जे फ्रेशली हार्वेस्टेड स्टॉक असतात ते ह्याच्यामुळे सुद्धा कंटॅमिनेट होऊ शकतात. त्यामुळे आपण कधीही आपल्या कुठल्याही बॅग्स, गनी बॅग्स आहेत पोती, हे पॅक करताना एकदा चेक करायचं की साईडून की आपल्याला कुठलेही इन्सेक्ट्स तिथे हाईड झालेले नाहीयेत किंवा कंटॅमिनेशनच्या झोन मध्ये तो गनी बॅग आहे की नाही. नेक्स्ट आहे की ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्टेशन मध्ये काय होणार आहे की व्हेरियस टाइप्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन आहेत. बुलक कार्ड असो, ट्रॅक्टर ट्रॉली असो किंवा ट्रक्स, परत मिनी ट्रॅक्टर्स वगैरे आता बरेच आलेले आहेत, राईट. तर त्याचं जे आहे ते कॅरियन म्हणजे मागचं जे आहे कंटेनर ज्याच्यामध्ये मेन आपला प्रोडक्टच्या फील्ड मधला प्रोड्यूस कल्टिवेटेड ग्रेन किंवा एखादा प्रोडक्ट आपण तिथे लोड करणार आहोत, तो मेन तिथे जो स्टोअर होणार आहे त्याचा जो कंटेनर आहे तो पूर्ण आपला वेल कंटॅमिनेटेड फ्री असला पाहिजे. त्यामुळे काय होणार आहे की जो लेफ्ट ओव्हर इन्सेक्ट्स आहेत हे त्याच्यामध्ये अटॅक होऊ शकतात जर त्यांना जराशी सुद्धा जागा भेटली तर. म्हणून आपण मोस्टली प्रोडक्ट हे पॅक केले जातात आणि वरून पूर्ण जो पॅक्ड वाले म्हणजे विथ द डोर्स असले पाहिजे ट्रान्सपोर्टेशन हे. त्यामुळे त्याची जे आपली एंट्री आहे इन्सेक्ट्सची किंवा पेस्टची ही इथे आपण एलिमिनेट किंवा एक्झिबिट करणार आहोत.
नेक्स्ट आहे की ह्यांचं जे ट्रान्सपोर्टेशनच्या वेळी आपण जे लोड करतो राईट, लोडिंगच्या वेळी हेवी असतात काय काय बॅग्स, प्रत्येकालाच तेवढं वेट आपल्याला बेरेबल असतं असं नाही. त्यामुळे ज्या वरती आपण लोड करताना वगैरे तर त्याच्यामध्ये क्रॅक्स फॉर्मेशन होऊ शकतात किंवा ट्रकला एखाद्या कुठेतरी अडकून ते पोती फाटण्याची शक्यता असते, त्यामुळे पण होऊ शकतं. किंवा ट्रान्सपोर्ट करताना आता फॉर एक्झाम्पल वन रिजन टू अनदर रिजन पर्यंत ट्रान्सपोर्ट करताना क्लायमॅटिक चेंजेस सुद्धा होतात, मग ते सुद्धा फ्लेवरेबल होतात त्या इन्सेक्ट्सला ग्रोथ करण्यासाठी. त्यामुळे ही कंडिशन आपल्याला मेंटेन केली पाहिजे ड्युरिंग दी ट्रान्सपोर्टेशन. नंतर मग गोडाऊन्स मध्ये आपण बघितलं की फ्रेशली आपण जे फूड आहे फील्ड मधनं काढलेले आहे, फ्रुट्स व्हेजिटेबल्स असो, ग्रेन्स असो किंवा प्रोसेस्ड प्रोडक्ट असो, हे आपण जर गोडाऊन मध्ये टाकले आहे तसे डायरेक्ट आधी काही न चेक करता, तर ते आपल्याला ट्रबल होऊ शकतं. का तर आधी जो स्टॉक आहे त्याच्यामध्ये आपल्याला आधी चेक केलं पाहिजे की तिथे काही कंटामिनेशन झालेलं आहे की नाही थ्रू इन्सेक्ट्स, किंवा कुठले क्रॅक्स आलेत की नाही, तिथले जे गॅप्स वगैरे आहेत ते आहेत की नाही, हे पूर्ण आपल्याला चेक करूनच फूडला आपला फ्रेश प्रोडक्ट आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये लोड करायचा आहे. जर तिथले आपण जो फ्रेश प्रोडक्ट आहे आणि आधीच तो तिथे ऑलरेडी स्टॉक वाल्या प्रोडक्ट मध्ये जर कंटामिनेशन असेल तर बट ऑब्वियस आहे की तो स्टॉक वाल्या प्रोडक्ट मधले कंटामिनेशन या फ्रेश प्रोडक्टला सुद्धा कंटामिनेट करू शकतात. त्यामुळे गोडाऊन्स मध्ये जास्त केअर घेतली पाहिजे. जर क्रॅक्स किंवा सिव्हिअर्स असतील तर ते लगेच पूर्ण सिमेंट थ्रू किंवा कशाने पण पॅक करून पूर्ण क्लीन आणि फ्युमिगंट कंडिशन मेंटेन झाली पाहिजे. तुम्ही इथे बघू शकता की मुंग्या इथे आहेत राईट, तर ते मुंग्याच्या छोट्या छोट्या स्पेस मधून येतात. त्यामुळे काय होणार आहे की आपले जे ग्रेन्स आहेत, कुठलाही स्टोर प्रोडक्ट आहे त्याला ते कंटामिनेट करणार आहेत, त्यांच्यामध्ये टॉक्झिसिटी प्रोड्यूस करून. किंवा काही वुडन्स आहेत, वुडनचे स्टोरेज गोडाऊन्स असतात राईट, तर त्याच्यामध्ये वाळवी लागतो आपण म्हणतो राईट, तर ते पण होता कामा नये, त्याच्याकडे पण आपल्याला जास्त लक्ष दिलं पाहिजे. सो आपला जो प्रोडक्ट आपण जो कुठला स्टोअर करणार आहोत तो इझिली स्टोअर होईल आणि आपल्याला लॉंग ड्युरेशन ऑफ टाइम पर्यंत यूज करता येईल. नंतर आहे इन्व्हेस्टिगेटेड स्टॉक्स. ह्याच्यामध्ये काय होणार आहे की इन्व्हेस्टिगेटेड स्टॉक्स मध्ये काय होणार आहे की जे गोडाऊन्स आहेत ऑलरेडी, मी तुम्हाला मगाशीच म्हटले की जो स्टॉक ऑलरेडी आहे ते खराब झालेला आहे, पण आपण जो जर लक्ष बघितलं नाही की बाबा तो आधीचा स्टॉक खराब झालाय आणि त्याच्यामध्ये जर न्यूली फ्रेशली स्टॉक आपण त्याच्यामध्ये टाकला तर क्रॉस इन्व्हेस्टिगेशन होऊ शकतं. यू कॅन सी हिअर की ऑलरेडी ह्याच्यामध्ये एखाद्या प्रोडक्ट मध्ये किडे पडलेले आहेत. जर ह्याच्यामध्ये आपण फ्रेश प्रोडक्ट टाकलं तर बट ऑब्वियस आहे ह्याच्या साईडला जरी टाकलं तरी ते कंटामिनेट करणार आहेत, कारण की तिथे क्रॉस इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस होणार आहे. ओके, आर यू क्लिअर अबाउट दिस कन्सेप्ट? हे जे मेन सोर्सेस आहेत की जे आपल्या स्टोरेज फूडला कंटामिनेट करू शकतात, दॅट इज फील्ड पासून आलेले इन्सेक्ट्स, गनी बॅग्स, ट्रान्सपोर्टेशन व्हेकल्स किंवा गोडाऊन्स आणि स्टॉक कुठला आहे आणि नाही त्याच्यामध्ये. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना? हो मॅम. कोणाला काही डाऊट? नो मॅम. आता चेंजेस काय आहेत या फूडचे ड्युरिंग स्टोरेज, म्हणजे एखादं फूड आपण स्टोअर केलंय तर त्याच्यामध्ये कुठले कुठले चेंजेस होऊ शकतात, दॅट इज केमिकल, फिजिओलॉजिकल चेंजेस. फिजिओलॉजिकल चेंजेस मध्ये रेस्पिरेशन, लॉन्जिव्हिटी, स्प्राउटनिंग, हीटिंग किंवा बायोकेमिकल चेंजेस मध्ये मॉइश्चर मायग्रेशन होऊ शकतं. तर वन बाय वन कन्सेप्ट बघूया. ती फर्स्ट आहे केमिकल चेंजेस. केमिकल चेंजेस काय होऊ शकतात की त्यांची जी एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटीज आहे ती एनहान्स करू शकते. त्याच्यामुळे काय होणार आहे की हाय मॉइश्चर कंटेंट होणार आहे. एक्झाम्पल आहे की ह्याच्यामध्ये हाय मॉइश्चर कंटेंट होणार आहे राईस कर्नलचा, जेणेकरून तो कशाला लीड करणार आहे तर फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. ओके, नेक्स्ट आहे की जी रिड्युसिंग शुगर आहे आणि ऍसिडिटी आहे ती इन्क्रीज होणार आहे विथ चेंज इन एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी, आणि तो नॉन रिड्युसिंग शुगर सुद्धा डिक्रीज होणार आहे. नेक्स्ट की ऑक्सिडेशन आहे याच्यामधलं स्टोरेजचं, हे चेंज करणार आहे कलर आणि फ्लेवरला ऑफ दी फूड, वाईल ऑर्डिनरी स्टोरेज कंडिशन विटामिन्सला ग्रॅज्युअली डिमिनिश करणार आहे. ओके, केमिकल चेंजेस हे होणार आहेत आपल्याला ड्युरिंग स्टोरेज ऑफ दी फूड.
वेल फिजिओलॉजिकल चेंजेस काय होणार आहेत फूडमध्ये, तर लॉन्जिटिव्हिटी, स्प्राउटनिंग, हिटिंग आणि रेस्पिरेशन. तर लॉन्जिटिव्हिटी म्हणजे काय की ड्युरेशन, म्हणजे स्टोरेजचं ड्युरेशन हे लॉंग पिरियड ऑफ टाइम चाललं पाहिजे. मग ते मेनली कशावरती डिपेंड होतं, तर टेम्परेचर आणि मॉइश्चर कंटेंट. त्यामुळे टेम्परेचर आणि मॉइश्चर कंटेंट मेन स्टॅबिलाइज आणि मेंटेन करायला पाहिजे, जेणेकरून आपलं जे स्टोरेज फूड आहे हे नीट लॉंग पिरियड ऑफ टाइम साठी यूज करता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलं डॅमेजेस किंवा स्पॉलेज होता कामा नये मायक्रो ऑर्गॅनिझम्स थ्रू और अदर पेस्ट. नंतर मग आहे स्प्राउटिंग. स्प्राउटिंग म्हणजे काय की मोड येणे, बरोबर. त्याचं मेनली ऑकर जनरेशन ऑफ हीटमुळेच होतं हे. त्याच्यामध्ये ग्रेन स्प्राउट करतात when the moisture content exceed 30 to 35%. पावसाळ्यात हा मोस्टली फिजिओलॉजिकल चेंज बघायला भेटणार आहे आपल्याला. जास्त पाणी असलं तर ते मोड येणार आहे. त्यामुळे एखादं तुम्ही ऑब्झर्व केला असाल की एखादं ग्रेन जर जास्त वेळ आपण सोकिंग करत ठेवलं तर बट ऑब्वियस त्याच्यामध्ये जर्मिनेशन प्रोसेस होणार आहे आणि स्प्राउटिंग होणार आहे. त्यामुळे ज्याचं जे मॉइश्चर कंटेंट आहे हा 30 to 35% एक्सीड झालेला आहे. त्यामुळे आपल्याला ती स्प्राउटनिंग फिजिओलॉजिकल चेंज आपल्याला तिथे ऑब्झर्व होणार आहे. नेक्स्ट आहे की हिटिंग. हिटिंग मध्ये काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे फंगाय, इन्सेक्ट किंवा अदर ऑर्गॅनिझम्स जे ग्रेन वरती फीडिंग आहेत. त्यामुळे हिटिंगमुळे मेन फंक्शन्स आहे याचं फोकस केलेलं आहे की फंगाय किंवा इन्सेक्ट्स आहेत किंवा अदर ऑर्गॅनिझम्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे इन्क्रीज होणार आहेत जे मोस्टली ग्रेन्स वरती फीड करतात. नेक्स्ट आहे की रेस्पिरेशन. रेस्पिरेशन हा लार्जली डिपेंड्स करतो टेम्परेचर आणि मॉइश्चर कंटेंटवर, राईट. त्यामुळे काय होणार आहे, चेंजेस इन दिस रेस्पिरेशन रेट रिझल्ट कशामध्ये करणार आहे, तर लॉस ऑफ मास आणि गेन इन मॉइश्चर कंटेंट. ह्याच्या रेस्पिरेशन रेट जर कमी जास्त झाला तर कमी झाला तर त्याचा जो मास आहे हा लॉस होणार आहे, म्हणजे कमी कमी होत जाणार आहे आणि त्याचा जो मॉइश्चर कंटेंट आहे तो हाय होणार आहे. त्यामुळे रेट ऑफ रेस्पिरेशन हाय असेल तर ओल्ड इन्व्हेस्टिगेटेड आणि क्रॅक ग्रेन्स होऊ शकतात, म्हणजे सुकलेले त्या ग्रेन्सला क्रॅक जाऊ शकते. हे हाय रेट ऑफ रेस्पिरेशनमुळे आपल्याला ऑब्झर्व करायला भेटतं. नेक्स्ट की त्याचं जे रेस्पिरेशन आहे हे अंडर अनएरोबिक कंडिशन मध्ये आपल्याला ऑब्झर्व करता येणार आहे, जेणेकरून ते काय करणार आहेत की जी क्वालिटी आहे ग्रेनची किंवा कुठलाही फूड और व्हेजिटेबलची ही डिटोरिएशन मध्ये जाणार आहे, म्हणजे खराब होत जाणार आहे, डिग्रेडिंगच्या प्रोसेसमध्ये स्टार्ट होणार आहे. ओके, म्हणजे तो स्पॉइलेज मध्येच आपण काउंट करू शकतो. मेन फॅक्टर तो फिजिओलॉजिकल चेंजेस होते हे केमिकल and moisture degradation. Okay. क्लिअर झाले सगळ्यांना कन्सेप्ट? कोणाला काही डाऊट आहे? नाही मॅम. No, ma'am. हा, बोल, काय डाऊट आहे? हो बोललास की हो बोललास? No, ma'am. ओके ओके, ठीक आहे, चालेल. एक सेकंड लिव्ह नका करू, मला प्रेझेंटिंग घेऊ द्या. ओके, थँक्यू. लिव्ह केलात तरी चालेल. Thank you, ma'am.